आता हे कांदे बघितल्यावर आपल्याला असं वाटलं असेल की नक्कीच हा काहीतरी औषधाची जाहिरात करणार आहे किंवा कोणतं तरी एक औषध सोडलंय म्हणून कांद्याची साईज अशी झाली. कारण चर्चाच तशी चालली आहे सोशल मीडियावर. आणि शेतकरी मित्र हा आशावादी असतो. कोणी तरी काहीतरी सांगितलं हे सोडल्याने कांद्याची साईज अशी झाली, मग मी कांद्याला हे सोडतो लगेच माझी साईज अशी होईल. तसं काही नसतं शेतकरी मित्रांनो. तसं जर असतं तर चांगल्या चांगल्या नामांकित कंपन्या खतं बनवणाऱ्या बंद पडल्या असत्या. आपण काय करतोय, आपण जे हार्वेस्टिंग पर्यंत म्हणजे जे कांद्याला औषध सोडायला 3.5 महिन्यानंतर जे सांगता, त्याच्यानंतर ऑलरेडी साईजला हा कांदा चालू झालेला असतो. आणि त्यात ते औषध सोडल्यामुळे असं वाटतं आपल्याला त्याच औषधाने साईज आली, किंवा एखादा फवारा मारायला सांगतो कोणतरी की या फवाऱ्याने कांद्याची साईज झाली. तसं काही नसतं. आपण जे करतो त्यात मग बेसल डोस असतो हे कोणी सांगत नाही. 2 बेसल डोस टाकलेले असतात, हे कशासाठी टाकलेले असतात. मग तर खर्च आणखीन कमी होईल की फक्त लिक्विड सोडून कांदे येत असले, किंवा एक औषध किंवा एक फवारा मारल्याने किंवा खालून 2-3 लिटर लिक्विड सोडलं आणि मग माझ्या कांद्याची साईज झाली, असं काही होत नसतं. आता तुम्ही या कांद्याची साईज बघू शकता. रेग्युलर मी कोणताही कांदा उपटतो, या कांद्याची साईज बघा. आता हा जो कांदा आहे याला फक्त आपण 2 बेसल डोसला जे खतं टाकलेले पाट पाण्याचे, त्या कांद्यातले तर हे 4ही कांदे मी असे रॅन्डमली उपटलेले. याला आपण फक्त 2 डोस टाकलेले आणि हा कांदा एकदम चांगला तयार झालेला आहे. उगाच शेतकरी मित्रांनो मोबाईल बघून किंवा या रील्स बघून आपण जे औषधं सोडतो याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. मी म्हणत नाही का सगळीच औषधं वाईट आहे, पण आपण जे बेसल डोस टाकतो, सगळं काही करतो, त्याच्यानंतर आपण मोठे मोठे कांदे सिलेक्ट करून शेतकऱ्यांना दाखवतो. शेतकऱ्यांची दिशाभूल होते. शेतकरी हा आशावादी असतो, त्याला असे वाटते याने नाही त्याने उत्पन्न वाढन. पण ह्या ज्या सोशल मीडियाच्या काळात आहे, या सोशल मीडियाच्या काळात आणखीन उत्पन्न कमी झालेलं आहे. जोपर्यंत सोशल मीडिया शेतकरी जास्त वापरत नव्हता तोपर्यंत 180, 200, 220 पर्यंत शेतकरी कांदा उत्पादन घेत होते. आणि आता 120, 130, 140च्या वर एकही शेतकरी जात नाहीत. त्याची हीच कारण आहे की आपण जे सोशल मीडियावर बघतो, यांनी ते वापरलं म्हणून मी वापरतो, असं काही होत नाही. विविध चांगल्या मार्गाने शेती करा. मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांची पूर्तता करा. कांदा आपोआप तुमचा चांगल्या साईजचा होईल. धन्यवाद.